नमस्कार, मी हर्षाली. हितगुज या आपल्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. या कार्यक्रमाद्वारे आपण चर्चा करत असतो ती आपल्याला होणाऱ्या विविध आजारासंबंधात, त्याच्या लक्षणांसंदर्भात आणि त्यावरील उपायासंदर्भात. आणि ही चर्चा नेहमीच त्या विषयातल्या तज्ज्ञांसोबत आपण करत असतो. आणि आजचा आपला जो विषय आहे तो म्हणजे जिद्द मातृत्वाची. आणि त्यासाठी आपल्या सोबत आहेत माईर्स विश्वराज हॉस्पिटल, लोणी काळभोर, पुणे येथील इन्फर्टिलिटी स्पेशालिस्ट डॉक्टर कुंदन इंगळे. डॉक्टर, स्वागत आहे तुमचं. धन्यवाद. डॉक्टर कुंदन इंगळे यांनी MBBS, DGO, DNB, ऑब्स्टेट्रिक आणि गायनोकॉलॉजिस्ट केले आहे. त्याचबरोबर त्यांनी इन्फर्टिलिटी या विषयामध्ये स्पेशलायझेशन देखील केलेलं आहे. डॉक्टर कुंदन इंगळे यांनी जर्मनी येथून एंडोस्कॉपीचं सुपर स्पेशलायझेशन केलेलं आहे. यांना 17 वर्षांचा प्रदीर्घ असा अनुभव आहे. डॉक्टर कुंदन इंगळे पुणे ऑब्स्टेट्रिक अँड गायनोकॉलॉजिस्ट सोसायटीचे व्हाईस प्रेसिडेंट आहेत. त्यांनी फॉक्सी फेडरेशन ऑफ ओबेस्टेट्रिक अँड गायनोकॉलॉजिस्ट सोसायटीच्या इन्फर्टिलिटी कमिटीचे चेअरमन पर्सन पदही भूषवलं आहे. त्यांचे अनेक रिसर्च पेपर देखील पब्लिश आहेत. नॅशनल आणि इंटरनॅशनल परिषदांमध्ये फॅकल्टी असलेले डॉक्टर इंगळे यांना नवीन डॉक्टरांना हे तंत्रज्ञान शिकवण्यामध्ये रुची आहे. डॉक्टर कुंदन इंगळे माईर्स विश्वराज IVF सेंटर, उर्मी, लोणी काळभोर, पुणे येथे कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहेत. चला तर आपल्या मूळ विषयाला आपण आता सुरुवात करूयात. तर डॉक्टर, सगळ्यात पहिला प्रश्न मला असा विचारावासा वाटतो, इन्फर्टिलिटी क्षेत्रात केल्या जाणाऱ्या उपचार पद्धती कशा ठरवल्या जातात आणि कोणत्या बेसिसवर ठरवल्या जातात? ओके, सो इन्फर्टिलिटी क्षेत्रामध्ये तसं पाहिलं तर 4 प्रकारच्या उपचार पद्धती पेशंटला आपण सांगतो. त्याच्यातली पहिली, ज्याला आपण IUI उपचार पद्धती असं म्हणतो. सो काही स्त्रियांमध्ये त्यांचं स्वतःचं बीज हे स्वतः नैसर्गिकरित्या तयार होत नाही, म्हणजेच ओव्युलेशन होत नाही. आणि अशा पेशंटमध्ये जेव्हा आपण त्यांचं औषधाच्या मदतीने बीज वाढवतो त्यावेळेस त्या ट्रीटमेंटचे, त्या उपचार पद्धतीची सफलता वाढवण्यासाठी त्याला IUI ह्या ट्रीटमेंट पद्धतीमध्ये कंबाईन केलं जातं. IUI विशेषतः पतीचे शुक्राणू सेपरेट करून, ज्यांची जलद गतीचे शुक्राणू आहेत ते सेपरेट करून ते गर्भाशयामध्ये आपण ओव्युलेशनच्या दिवशी ठेवतो, ज्यामुळे सफलतेचं प्रमाण हे 6 पटीने वाढतं. दुसरी उपचार पद्धती आहे ते IVF, ज्याला टेस्ट टू बेबी ट्रीटमेंट आपण मराठीत संबोधतो. या ट्रीटमेंटमध्ये आपण स्त्रीच्या शरीरातून बीज हे बाहेर काढून पतीच्या शुक्राणूंनी त्याचं फलन केलं जातं, त्याचा गर्भ तयार केला जातो आणि हा गर्भ तिच्या गर्भाशयामध्ये परत सोडला जातो. याला आपण IVF ट्रीटमेंट म्हणतो. जनरली ज्यांची ट्यूबला खूप डॅमेज झालेला असतो, ट्यूब डॅमेज असते, किंवा ज्यांच्या पतीच्या शुक्राणूंचं संख्या कमी आहे, हालचाल करणाऱ्या शुक्राणूंचं प्रमाण कमी आहे, ह्या ट्रीटमेंटमध्ये आपल्याला ह्या प्रकारचं ट्रीटमेंट आपल्याला त्यांना अवेलेबल करून देता येतं. तिसरी ट्रीटमेंट आहे डोनर बीज घेणं किंवा डोनर शुक्राणू घेणं. सो काही व्यक्ती अशा असतात ज्यांच्या शरीरामध्ये त्यांचं स्वतःचं बीज किंवा त्यांचा स्वतःचा शुक्राणू हा तयारच होत नाही. मग अशा वेळेस त्यांना गर्भधारणा होण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीकडनं बीज किंवा शुक्राणू घ्यावे लागते आणि त्या उपचार पद्धतीने त्यांना गर्भधारणा होऊ शकते. चौथी उपचार पद्धती येते, त्याला आपण सरोगसी म्हणतो. सरोगसीमध्ये काही स्त्रियांमध्ये त्यांचं गर्भाशय जन्मतःच तयार झालेलं नसतं किंवा त्यांच्या गर्भाशयावरती आधी काही शस्त्रक्रिया होऊन त्यांचं गर्भाशय काढण्यात आलेलं आहे किंवा त्यांच्या गर्भाशयाचं अंतःसार हे याची वाढच व्यवस्थित होत नाही आहे. अशा पेशंटमध्ये आपण सरोगसी ह्या उपचार पद्धतीचा सल्ला दिला जातो. ओके, तर प्रेक्षकांनो, वंध्यत्व असलेल्या दाम्पत्यामध्ये दुर्बिणीद्वारे ज्या शस्त्रक्रिया केल्या जातात तर त्याचे काय काय फायदे आहेत हे आता आपण डॉक्टरांकडून जाणून घेऊयात. तर डॉक्टर, या कशा फायदेशीर ठरू शकतात? तसं पाहिलं तर दुर्बिणीद्वारे केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रिया ह्या 2 प्रकारच्या असतात ह्या क्षेत्रामध्ये. पहिल्याला लॅप्रोस्कोपी आपण म्हणतो, ज्याच्यामध्ये आपण दुर्बीण ही पोटामध्ये टाकून गर्भनलिकेच्या आजूबाजूला पडदे असतील, पेल्विक एरियामध्ये पडदे असतील, किंवा ही गर्भनलिका बंद झाली असेल किंवा ह्या गर्भनलिकेला पूर्णतः डॅमेज होऊन तिचं पाणी जमून ती फुगलेली असेल, तर ह्या सगळ्या प्रकारचं निदान आणि उपचार पद्धती आपण ह्या लॅप्रोस्कोपीच्या माध्यमातून लगेचच करू शकतो. तसेच दुसरी जी शस्त्रक्रिया येते त्याला आपण हिस्ट्रोस्कोपी असं म्हणतो, ज्याच्यामध्ये योनीच्या मार्गाने आपण गर्भाशयामध्ये दुर्बीण टाकून गर्भाशयाच्या पोकळीमध्ये फायब्रॉईड, पॉलिप, पडदे किंवा जन्मापासून असलेला गर्भाशयाचा पडदा, अशा सगळ्या प्रकारच्या आजारांचं निरसन आपल्याला या हिस्ट्रोस्कोपीतनं करता येतं. आणि तेवढंच नाही तर याचा उपचारसुद्धा आपल्याला त्याच वेळेस त्याच सेटिंगमध्ये करता येतो. आणि ह्या प्रकारच्या सगळ्या सर्जरी आपण आत्ताच जे डिस्कस केल्यात, ज्या उपचार पद्धती आपण प्रेग्नंट अशी राहण्यासाठी सांगतो, IUI, IVF, यांच्या सफलतेसाठी ॲक्च्युली ह्या प्रकारच्या सर्जरी फारच पूरक ठरतात. इनफॅक्ट IVF नावाच्या ट्रीटमेंटच्या आधी आपण प्रत्येक पेशंटला हिस्ट्रोस्कोपी करून घेण्याचा सल्ला देतो, जेणेकरून आपण त्यांच्या IVF फेल्युअरचे चान्सेस कमी करतो.
ओके. तर प्रेक्षकांना तुम्ही ऐकलेलं असेल की बरेच वेळा असं कानावर पडतं डॉक्टरांकडून सुद्धा की स्त्रीच्या बीजकोशातील बीज देण्याची क्षमता जी आहे ती कमी झालेली आहे. तर ही क्षमता कमी होणं म्हणजे काय असतं याच विषयी आपण डॉक्टरांकडून मार्गदर्शन घेऊया. सो काही स्त्रियांमध्ये जसं एखादी मुलगी वयामध्ये येते त्यावेळेस तिच्या 18 ते 20 वयाच्या दरम्यान तिच्या आयुष्यात किती बीज वाढतील याची संख्या ठरलेली असते. त्यामुळे दर महिन्याला 4 ते 5 बीज हे वापरले जातात आणि अशा पद्धतीने जसं वय वाढत जातं तसं तिची बीज देण्याची बीजकोशाची क्षमता ही कमी कमी होत जाते. सो बीज क्षमता कमी होणं हे नुसतं बीजची संख्या कमी होणं असं नसतं, तर आपल्याला त्याचबरोबर चांगल्या गुणवत्तेचे बीज मिळणं हे पण आवश्यकता असते. आता संख्या कमी मिळाली किंवा चांगल्या गुणवत्तेचे बीज नाही मिळाले तर नैसर्गिकरित्या प्रेग्नन्सी किंवा गर्भधारणा होण्याची जी शक्यता ही नक्कीच कमी होऊ शकते. आजकालच्या ह्याच्यात नुसतं वयोमानानेच ती शक्यता कमी होत नाही तर इवन तरुण वयामध्ये आपल्याला काही स्त्रियांना खूप स्थूलता येते किंवा त्यांच्या बीजकोशावरती काही कारणाने आपण काही शस्त्रक्रिया केली असेल किंवा त्या बीजकोशाचा रक्तपुरवठा कमी असेल किंवा इवन काही स्त्रियांना तरुण वयामध्ये त्यांच्या काही कॅन्सरच्या सर्जरी होतात किंवा कॅन्सरच्या सर्जरीनंतर आपण केमोथेरपी रेडिओथेरपी ह्या उपचार पद्धती करण्याचा सल्ला देतो. तर ह्या थेरपी आपल्या बीजकोशामधल्या बीजसाठी हानिकारक असतात. ह्या ट्रीटमेंट करण्यामुळे त्या बीजची संख्या ही कमी होते आणि अशामुळे सुद्धा त्यांना पुढे भविष्यात प्रजनन क्रिया होण्यासाठी अडथळा निर्माण करते. तर बीजची संख्या इनफॅक्ट 15 वर्षापूर्वी असं होतं की 10 मध्ये आपण एक पेशंट बघायचो. आता याचं प्रमाण इतकं वाढलेलं आहे कारण बरेचसे इंडोक्राईन डिस्ट्रप्टर्स ह्या आता आजकाल आपल्याला आढळून येतात ज्याचं आपण सेवन करण्यामुळे ही प्रक्रिया वाढू लागली. त्यामुळे आता 4 मध्ये एक पेशंट आम्हाला बीजची संख्या कमी असलेले आढळून येतात. ओके डॉक्टर, तुम्ही आत्ताच उल्लेख केला की एंडोक्राईन डिस्टर्बर्स, तर हे काय आहेत आणि त्याचा कशा पद्धतीने परिणाम होतो याविषयी थोडं आपल्या प्रेक्षकांना सविस्तरमध्ये सांगाल? नक्कीच. एंडोक्राईन डिस्ट्रप्टर हे वातावरणातले असे घटक आहेत की जे आपल्या शरीरामध्ये शिरल्यानंतर आपल्याच पेशीच्या DNA ला डॅमेज करतात आणि अशांचं सेवन जर आपल्याला होत असेल वारंवार तर त्याचा नक्कीच परिणाम स्त्रीमध्ये बीजकोशावर पडतो आणि पुरुषांमध्ये त्यांच्या शुक्राणू तयार करणाऱ्या टेस्टिसवरती पडतो. आता आपल्याला जर समजून घ्यायचं असेल हे घटक नेमके कुठले येतात तर आजकाल आपण पालेभाजी जो बाजारामध्ये विकत घेतो आपण म्हणतो ऑर्गॅनिक फार्मचेच आपल्याला पालेभाजी हवे. तर बेसिकली इनऑर्गॅनिक फार्ममध्ये काय होतं की त्यांना वेगवेगळे फर्टिलायझर वापरले जातात, पेस्टिसाइड्स वापरले जातात. ह्यांचं सेवन आपल्या ह्या भाजीपाला आपण जे घेतो त्याचं सेवन करतो याच्यातनं ते आपल्या शरीरामध्ये शिरतात. एवढंच नाही तर आजकाल आपण पिण्याच्या पाण्याचं सेवनसुद्धा प्लास्टिकच्या बॉटलमध्ये करण्याची फारच आपल्याला आजकाल सवय आहे आणि याच्यातनंच या प्लास्टिकमधनं प्लास्टिसाइड्स त्याला म्हटले जातात. असे वेगवेगळे एंडोक्राईन डिस्ट्रप्टर्स आपल्या शरीरामध्ये शिरतात आणि ते आपल्या असलेल्या पेशींवरच्या DNA वरती खराब असा इफेक्ट करतात आणि त्याच्यामुळे आपल्या पेशीला डॅमेज होतो. तर अशा एंडोक्राईन डिस्ट्रप्टर्समुळे स्त्रीच्या शरीरातली बीज तयार करण्याची क्षमता कमी होते, बीजची संख्या कमी होते. तसंच DNA डॅमेज झालेल्या शुक्राणूंचं प्रमाणसुद्धा पुरुषामध्ये वाढतं. म्हणून आजकाल आपली जी लाईफस्टाईल आहे, जीवनशैली आहे ही आपल्याला फायदेशीर ठरण्याच्या ऐवजी जास्त हानिकारक होत चालली आहे. आणि म्हणून आजकाल जेव्हा दाम्पत्य म्हणजे वंध्यत्व राहण्याचे जे जोडपं आहेत यांना प्रेग्नन्सी न राहण्यामागचं मेजर कारण आजकाल हे येतं की त्यांचे बीज आणि शुक्राणू आपल्याला चांगल्या गुणवत्तेचे मिळत नाहीत. अगदी. तर प्रेक्षकांना तुम्हाला सुद्धा बरेच वेळा असा सल्ला मिळाला असेल IVF करण्याचा, पण IVF उपचार पद्धतींमध्ये सफलता मिळण्याचा दर नेमका किती आहे आणि तो कशावर अवलंबून असतो हे आपल्याला माहीत नसतं. तर आपण याच विषयी डॉक्टरांकडून जाणून घेऊया की IVF ची उपचार पद्धत नेमकी कशी असते आणि याचा सक्सेस रेट काय आहे. तसं पाहिलं तर आधुनिक तंत्रज्ञानाने आता IVF या ट्रीटमेंटमध्ये आपल्याला सहजतेने 65% ते 70% सक्सेस रेट मिळू शकतो. पण जसं तुम्ही म्हटलात की काही गोष्टी आपल्याला फेल्युअर देऊ शकतात. आज ही उपचार पद्धती 100% नाही आहे. तर याला काय नेमकं लागतं तर बेसिकली आपल्याला कमीत कमी चांगले 2 गर्भ एका सायकलमध्ये मिळण्यासाठी आपल्याला कमीत कमी 8 ते 15 बीज मिळाले पाहिजे.
गर्भाची वाढ होत असताना आपल्याला चांगल्या गुणवत्तेचा ब्लास्टोसिस गर्भ मिळणं फार जरुरी असतं, कारण असा गर्भ तयार झाला आणि तो आपण गर्भाशयात सोडला तर तो रुजू शकतो. तसेच गर्भाशयामध्ये अंतःस्तर असं एक पेशींचा थर दर महिन्याला तयार होतो. याची वाढ आपल्याला योग्य प्रमाणात असली पाहिजे. आणि जसं आपण म्हणतो की गर्भ रुजण्यासाठी त्याला ऑक्सिजनची गरज आहे, तसं ऑक्सिजन देणाऱ्या तिथल्या ह्या अंतःस्तराच्या पेशींचा रक्तपुरवठा पण महत्त्वाचा असतो. सो ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आज सक्सेस रेट देतात. आणि तसंच नाही, पण आज आपल्याला हे समजणं फार जरुरी आहे की चांगला गर्भ मिळण्यासाठी तरुण तरुणींनी त्यांच्या ह्या ज्या सवयी आहेत, जसं मद्यपान करणं किंवा स्मोकिंग किंवा सिगरेटचं सेवन करणं, ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या बीजकोशाला, त्यांच्या शुक्राणूला या हानिकारक आहेत. त्यामुळे यांचं सेवन कमी केलं पाहिजे. तसेच काही वेळेस आपल्याला त्यांना दिल्या जाणाऱ्या काही ट्रीटमेंट पद्धती आहेत, याच्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये रॅडिकल ऑक्सिजन स्पेसिस यांची वाढ होते. आजकाल तरुण वयात आपल्याला डायबिटीज ह्या आजाराचं प्रमाण खूप वाढलं आहे. ह्या आजारामुळे त्यांच्या शरीरामध्ये ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस तयार होतो. त्यामुळे ह्या सर्व आजार असलेल्या तरुणींचा आपण स्पर्म DNA फ्रॅगमेंटेशन, ROSचं प्रमाण किती आहे यांच्या शरीरात, याचा अभ्यास केला पाहिजे. कारण हे आपण IVF ट्रीटमेंटच्या आधीच जर आपण ओळखू शकलो तर यांचं हे प्रमाण कमी करून जर आपण IVF उपचार पद्धती केली तर आपल्याला चांगला गर्भ मिळेल, तर आपल्याला चांगला सक्सेस रेट पण मिळेल. सो ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. बरोबर. डॉक्टर, आपण बरेच वेळा बघतो की IVF नंतर खरोखर बेबी कन्सीव्ह करण्यासाठी खरंच खूप मदत होते, पण तरीसुद्धा मला असं विचारावंसं वाटतं की ह्या उपचार पद्धतीची सफलता वाढवण्यासाठी कोणती नवीन प्रक्रिया आता आली आहे का? जसे मी म्हटले की मला जर IVF ट्रीटमेंटमध्ये सक्सेस वाढवायचा असेल तर मला 2 ते 3 चांगले गर्भ मिळण्यासाठी कमीत कमी स्त्रीच्या शरीरातनं मला 8 ते 15 बीज मिळणं अतिशय आवश्यक आहे. पण जसं आपण भरपूर बीज एकाच वेळेस एका महिन्यात वाढवतो, त्याच वेळेस त्या स्त्रीच्या रक्तामधल्या इस्ट्रोजन हॉर्मोनचं प्रमाणही वाढतं. आणि ह्या जास्त इस्ट्रोजन हॉर्मोनच्या प्रमाणामुळे गर्भाशयात रुजण्याचं जे सफलता आहे ही खूप प्रमाणात कमी होते. म्हणून आता 2015 पासून जेव्हा विट्रिफिकेशन ह्या तंत्रज्ञानाचा शोध लागला, तेव्हापासून स्त्रीच्या शरीरातले बीज हे आपण बाहेर काढून त्याला पतीच्या शुक्राणूंचं फलन करून त्याचा गर्भ तयार करून हा गर्भ आपण विट्रिफिकेशन ह्या तंत्रज्ञानाने गोठवला जातो. मग हा गोठवलेला जो गर्भ असतो हा आपण तिच्या पुढच्या महिन्यामध्ये गर्भाशयाचं अंतःस्तर तयार करून मग त्याला आपल्या रेग्युलर तापमानाला आणून तो गर्भाशयामध्ये ट्रान्सफर केला जातो. या टेक्निकला आपण फ्रोझन एम्ब्रियो ट्रान्सफर असं म्हणतो. जेव्हा याचा शोध लागला तेव्हा आपल्याला हे लक्षात आलं की ह्या तंत्रज्ञानामुळे आपला प्रेग्नन्सी रेट हा 20 ते 25% आता वाढला आहे पहिल्यापेक्षा. त्यामुळे तेव्हा आपण सगळ्याच पेशंटला फ्रोझन एम्ब्रियो ट्रान्सफर या उपचार पद्धती करण्याचा सल्ला देत होतो. पण जसं जसं संशोधन होत गेलं आणि त्याच्या शोधाच्या 8 वर्षानंतर आपल्याला असं लक्षात आलं की ह्या प्रकारचं तंत्रज्ञानाचं जो यश आहे हा फक्त अशा स्त्रियांमध्ये जास्त फायदेशीर आहे ज्याच्या शरीरामधनं IVFमध्ये आपल्याला 15पेक्षा जास्त बीज मिळतात. तिथं याचा खरंच आपल्याला सदुपयोग होतो किंवा यश मिळण्यामध्ये त्याचं खरंच मोठं योगदान आहे. इतर पेशंटमध्ये जिथं 15पेक्षा कमी बीज मिळतात तिथं आपण फ्रोझन एम्ब्रियो ट्रान्सफर करायची किंवा ह्या उपचार पद्धती करायची गरज नाही. सो हे आता नवीन आलेल्या एव्हिडन्सनुसार आपण अशी उपचार पद्धती आता बदल करतो. पण ह्या तंत्रज्ञानामुळे आज IVFचा सक्सेस रेट हा नक्कीच 20 ते 25% त्याच्यात वाढ झालेली आहे. बरोबर. तर प्रेक्षकांनो, आपल्यासमोर पण आपण अशी उदाहरणं बघितलेली असतील की सातत्याने IVF करून सुद्धा एकेकांना सफलता मिळत नाही. प्रत्येकासोबत असं नाही होत, पण एखादी केस अशी होते. तर यामागे काय कारण आहेत आणि डॉक्टर यावर आपण काय उपाय करू शकतो याविषयी थोडं सविस्तरमध्ये आपल्या प्रेक्षकांना सांगा, कारण का हा एक कॉमन प्रश्न आहे जो आपल्या प्रेक्षकांमध्ये असेल. हो, असे बरेचसे पेशंट आम्ही आजकाल बघतो की ज्यांचे 2 ते 3 IVF ट्रीटमेंट झालेले आहेत आणि तरी त्यांना त्याच्यात सफलता नाही मिळाली आहे. अशा पेशंटची तपासणी करताना काही गोष्टी विशेषतः बघाव्या लागतात. सगळ्यात पहिले त्यांच्या आधी केलेल्या IVF ट्रीटमेंटच्या किंवा उपचार पद्धतीमध्ये चांगल्या प्रकारचा, चांगल्या गुणवत्तेचा ब्लास्टोसिस गर्भ तयार झाला होता का हे बघावं लागतं. मी जसं सांगितलं त्यावेळेस त्यांच्या शुक्राणूंची आपण DNA फ्रॅगमेंटेशनची परीक्षण आपण त्यांना करून शुक्राणूमुळे काही गर्भ तयार व्हायला अडथळा आला आहे का हे तपासलं जातं. स्त्रीच्या बीजची ही टेस्ट आपल्याला करता येत नाही कारण तितकं तंत्रज्ञान अजून पुढे गेलेलं नाही आहे. असंच
जर गर्भ सोडून जर आपल्याला दुसरे कारणं बघायचे असतील रिपीटेड फेल्युअरचे, तर त्याच्यामध्ये गर्भाशयातील अंतस्तर हे कमी प्रमाणात तयार होणं, त्याला इन्फेक्शन झाल्यामुळे त्याच्यात पडदे तयार होणं, तसेच काही स्त्रियांमध्ये जन्मतः गर्भपिशवीचे काही दोष असतात, ज्याच्यात अर्धीच पिशवी तयार होणं, डबल पिशवी तयार होणं, पडदा तयार होणं, ह्या कारणांनी सुद्धा रिपीटेड IVF फेल्युअर आपल्याला दिसून येतात. जसं तुम्ही विचारलं की काय करता येईल हे फेल्युअर अवॉइड करायला, तर येस, माझा सल्ला असा राहील की पुढची ट्रीटमेंट करण्याच्या आधी आपली शैली ही सुधारली पाहिजे. जसं तरुणींनी काही ह्या हॅबिट्स ज्या आहेत, जसं मद्यपान आहे किंवा सिगरेट ओढणं आहे, ह्या सगळ्या गोष्टींचं सेवन बंद केलं पाहिजे. एक चांगला आहार घेतला पाहिजे, चांगल्या व्हिटॅमिनचं सप्लिमेंटेशन केलं पाहिजे, तसंच रेग्युलर एक्सरसाइज केलं पाहिजे. आपल्या अन्नपदार्थांचा सोर्स बदलून ऑर्गॅनिक फूडवरती आपण त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. आपण आजकाल खूप साऱ्या फास्ट फूडचं सेवन करतो, ते कमी केलं पाहिजे. सो आपल्या आहाराचा फार मोठा रोल याच्यामध्ये येतो. या जीवनशैलीमध्ये जी वाढ होते, आपण बदल घडवतो, ह्या जीवनशैलीमुळे आज आपल्याला आपले स्वतःचे बीज आणि चांगले शुक्राणू मिळण्यासाठी खूपच मदत होते आणि आपल्याला त्याच्या पद्धतीने IVFचा सक्सेस रेट वाढवता येतो. ओके. आणि आणखी एक महत्त्वाचा प्रश्न डॉक्टर, की बरेच वेळा असं कानावर येतं की एक फ्रीज करा, ही कॉन्सेप्ट बरेच जणांना माहीत पण नसेल. तर गॅमेट फ्रीजिंग किंवा पेशी गोठवण्याचा नेमका समाजाला कसा फायदा होऊ शकतो, याविषयी थोडं सविस्तरमध्ये सांगा. सो विट्रिफिकेशन ह्या टेक्नॉलॉजीमुळे आपण स्त्रीचे बीज किंवा पुरुषाचे शुक्राणू किंवा गर्भ हे सगळ्या आपण चांगल्या पद्धतीने आपण आज त्यांना फ्रीज करून ठेवता येतं, त्याला गोठवून ठेवता येतं, जेणेकरून भविष्यामध्ये प्रजनन क्रियेसाठी आपल्याला त्यांचा वापर करता यावा. आता याचा फारसा म्हणजे जर आपण बघितला फायदा, तर हा त्या पेशंटला जास्त फायद्याचा आहे ज्यांना आधी तरुण वयात कॅन्सर होतो. मग कॅन्सरसाठी आपण केल्या जाणाऱ्या रेडिओथेरपी आणि केमोथेरपी ह्या ज्या उपचार पद्धती आहेत, ह्या ॲक्च्युली त्यांच्या बीजकोशाला किंवा त्यांच्या स्पर्म तयार करणाऱ्या टेस्टिसला अतिशय डॅमेज करून जाऊ शकतो. मग अशा वेळेस त्यांची भविष्यातली प्रजनन प्रक्रिया आपण प्रिझर्व करून ठेवतो. जर आपण ही ट्रीटमेंट करण्याच्या आधीच आपण जर त्यांचे बीज आणि शुक्राणू गोठवून ठेवले, तर त्याच्याने त्यांना भविष्यामध्ये हे गोठवलेले बीज किंवा शुक्राणू वापरून त्यांना प्रजनन प्रक्रिया पुढे सुरळीत करता येते. आणखी दुसरा एक ग्रुप आहे जिथं या ट्रीटमेंट पद्धतीचा फायदा होतो, ते म्हणजे स्पेशली अशा जोडप्यांमध्ये ज्यांचे पती हे सैन्यात काम करतात, ते एकत्र राहत नाहीत. काही जणांचे पती हे परदेशात काम करत असतात, त्यामुळे बरेच महिने ते बाहेर राहतात. त्याच्यामुळे योग्य त्यावेळी ते दोघं एकत्र न आल्यामुळे त्यांना प्रेग्नन्सी राहत नसते. सो आपण अशा पुरुषांचे शुक्राणू हे गोठवून ठेवू शकतो आणि ट्रीटमेंटच्या वेळेस त्यांना गोठवलेल्या स्टेजमधनं काढून वापरून गर्भधारणा. अगदीच म्हणजे हा एक चांगला पर्याय आहे. नक्कीच. डॉक्टर, 2 वर्षापूर्वी लागू करण्यात आलेला आर्ट लॉ किंवा कायद्याबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्या प्रेक्षकांना तुम्हाला सांगायच्या आहेत का थोडक्यात? येस. सो ART कायदा हा जानेवारी 2022 साली भारतामध्ये या जमिनीवर अप्लाय केला गेला आणि या कायद्यानुसार ॲक्च्युली हा कायदा आपल्यासाठी फायदेशीरच आहे. म्हणजे ह्या ट्रीटमेंट पद्धती देणाऱ्या सगळ्या IVF सेंटरचा कार्यभार हा एक सुरळीत पद्धतीने व्हावा, एवढाच त्या कायद्याचा उद्देश आहे. पण ह्या कायद्याने कुठल्या जोडप्यांना ह्या उपचार पद्धती घेण्यासाठी संमती आहे हे पण त्यांनी आपल्याला दर्शवलेलं आहे. जसं एखाद्या स्त्रीचं वय ह्या उपचार पद्धती घेण्यासाठी 21 वयापासून 50 वयापर्यंत त्यांचं वय असलं पाहिजे आणि पुरुषाचं 21 ते 55 वयामध्ये त्यांचं वय म्हणजे त्यांचं वय ह्या रेंजमध्ये असलं पाहिजे, तर त्यांना ही उपचार पद्धती घेणं अलाउड आहे. तसेच दुसऱ्या स्त्री किंवा दुसऱ्या पुरुषाकडनं जर आपल्याला शुक्राणू घ्यायचे असतील किंवा बीज घ्यायचं असेल, तर हे आता ART बँक ह्या फर्मच्या द्वारे केलं जातं, जिथं ह्या व्यक्तींचं व्यवस्थित रजिस्ट्रेशन केलं जातं, त्यांच्या हव्या त्या टेस्ट केल्या जातात आणि एखादा हेल्दी आपल्याला डोनर मिळावा या पद्धतीने त्याची एक सिस्टीम कायद्याने बनवलेली आहे. सो याचा आपल्याला नक्कीच खूप पद्धतीने फायदा होतो आणि आपण ह्या ट्रीटमेंट पद्धती जास्तीत जास्त सुरक्षित पद्धतीने आपल्या पेशंटला देऊ शकतो. अगदीच. तुम्ही या ठिकाणी याला खूप चांगलं मार्गदर्शन केलं, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. तर आपल्यासोबत होते माईल्स विश्वराज हॉस्पिटल, लोणी, काळभोर, पुणे येथील इनफर्टिलिटी स्पेशालिस्ट डॉक्टर कुंदन इंगळे. त्यांनी अतिशय उत्कृष्ट असं मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे. तुम्हाला सुद्धा अपत्य होण्यासाठी तुम्ही काही अडथळ्यांचा सामना करत असाल तर तुम्हाला स्क्रीनवर जो नंबर दिसतोय त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि डॉक्टरांचं मार्गदर्शन घेऊ शकता. कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांकरिता पाहत राहा झी 24 तास.